पुढचा टाइप आहे आपला, दोन टाइप आपले बघून झालेत प्लेनच्या इक्वेशनचे. तिसरा आहे द वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स मधून जाणाऱ्या प्लेनचं इक्वेशन काढायचं. म्हणजे थोडक्यात आपल्याला आता प्लेनवरचे 3 पॉइंट दिलेले असतील, ए, बी आणि सी. हे 3 पॉइंट माहित असतील तर प्लेनचं इक्वेशन कसं काढायचं बघा. स्टेटमेंट सांगतो the vector equation of a plane passing through non-collinear points A with position vector A bar, B with position vector B bar and C with position vector C bar is R bar minus A bar dot B bar minus C bar cross C bar minus A bar equal to 0. हे तुमचं प्लेनचं इक्वेशन आहे. प्लेनच्या इक्वेशन प्लेनवर 3 पॉइंट आहेत, ए, बी आणि सी. त्याचे पोझिशन वेक्टर्स आहेत ए बार, बी बार आणि सी बार. मग आपण एक डायग्राम काढली. हे आपलं प्लेन आहे. या प्लेनवर 3 पॉइंट घेतले आपण, ए, बी आणि सी. त्याचे पोझिशन वेक्टर्स आहेत ए बार, बी बार आणि सी बार. आणि पुन्हा एक जनरल पॉइंट घेतला पी, की ज्याचा पोझिशन वेक्टर आहे आर बार. Let P with position vector R bar be any point on the plane. या प्लेन वरचा हा कुठलाही एक पॉइंट आहे की ज्याचा पोझिशन वेक्टर आहे R bar. Passing through 3 non-collinear points A, B and C. या प्लेन वरचे हे 3 पॉइंट आहेत की ज्याचे पोझिशन वेक्टर आहेत A बार, B बार आणि C बार. मग आपण 3 वेक्टर कुठले कन्सिडर केले बघा, AP बार, AB बार आणि AC बार. म्हणजे ए पॉइंट कॉन्स्टंट ठेवला आणि त्यातून बाहेर पडणारे 3 वेक्टर काढले, ए बी बार, ए सी बार आणि ए पी बार. मग हे 3 आता हे 4 पॉइंट या प्लेनवर आहेत. मग हे 4 पॉइंट या प्लेनवर आहेत म्हणजे हे 4 पॉइंट को प्लेनर आहेत. मग या एकाच पॉइंट मधून बाहेर पडणारे हे 3 वेक्टर काढले, ए बी बार, ए सी बार आणि ए पी बार. हे सुद्धा या प्लेनवर असणार, म्हणजेच ते कसे झाले तर को प्लेनर झाले. म्हणजेच ए पी बार, ए पी बार आणि ए सी बार कसे झाले, को प्लेनर झाले. आणि 3 वेक्टर को प्लेनर असतील तर त्यांचा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट काय तो 0 येतो. म्हणजेच काय झालं तर ए पी बार डॉट ए बी बार क्रॉस ए सी बार झाला 0. आता ए पी बार किती असेल तर आर बार मायनस ए बार असेल. पॉइंट पी चा पोझिशन वेक्टर आला आर बार मायनस ए चा पोझिशन वेक्टर आला ए बार. आता हे काय बघा, ए बी बार क्रॉस ए सी बार. इथं तुमचा ए बी बार आहे, इथं ए सी बार आहे. मग हा जो ए बी बार क्रॉस ए सी बार असेल, हा हे दोन्ही वेक्टर या प्लेनवर आहेत, ए बी बार आणि ए सी बार. म्हणजे यांचा क्रॉस प्रॉडक्ट हा या प्लेनला कसा असेल तर परपेंडिक्युलर असेल. यांचा क्रॉस प्रॉडक्ट हा परपेंडिक्युलर असेल. म्हणजे हा जो परपेंडिक्युलर वेक्टर आहे हा कोणता असेल तर ए बी बार क्रॉस ए सी बार. मग याचीच व्हॅल्यू लिहिली आहे. ए बी बार म्हणजे काय झालं तर बी बार मायनस ए बार झालं, क्रॉस पुन्हा काय झालं सी बार मायनस ए बार झालं. म्हणजेच किती झाला बघा तर यांचा हा जो स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट बॉक्स प्रॉडक्ट मध्ये घेतला तर आर बार मायनस ए बार, बी बार मायनस ए बार आणि सी बार मायनस ए बार इक्वल टू 0. हे तुमचं प्लेनचं इक्वेशन झालं. हे आपलं प्लेनचं इक्वेशन झालं. आता याचा कार्टेशियन फॉर्म बघा. कार्टेशियन फॉर्म याचा काय असेल, हा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आहे. मग हा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट म्हणजेच काय असतो तर एक डिटर्मिनंट असतो. या डिटर्मिनंटची किंमत 0 येणार आहे. आता हे काय आर बार मायनस ए बार, बी बार मायनस ए बार आणि सी बार मायनस ए बार. म्हणजे ए बार हा मायनस होतोय प्रत्येक वेळेस, बरोबर. मग पॉइंट ए चे कोऑर्डिनेट जर x1 y1 z1 असतील, हा जो पॉइंट ए याचे कोऑर्डिनेट जर x1 y1 z1 असतील तर हा ए बार किती असेल x1 i कॅप प्लस y1 j कॅप प्लस z1 k कॅप असेल. मग हा x1 y1 आणि z1 प्रत्येक वेळेस मायनस झालाय बघा, झालाय एकदा आर बार मधनं. आता आर बार म्हणजे कोण असेल
तर एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप असेल. म्हणजेच एक्स वाय आणि झेड मधनं x1 y1 z1 मायनस झाला. आता हा बी बार आहे. हा बी बार कसा असेल, पॉइंट बी जर x2 y2 आणि z2 असेल तर आपला बी बार झाला x2 i कॅप प्लस y2 j कॅप प्लस z2 k कॅप. बघा x2 y2 z2 मधनं x1 y1 z1 मायनस झाला. पुन्हा पॉइंट सी चे कोऑर्डिनेट आहेत x3 y3 आणि z3. त्यामुळे सी बार आला x3 i कॅप प्लस y3 j कॅप प्लस z3 k कॅप. त्यामुळं इथं कसं आलं, सी बार मायनस ए बार म्हणजे x3 मायनस x1 y3 मायनस y1 आणि z3 मायनस z1 आलं. हा आपला कार्टेशियन फॉर्म झाला. हा आपला वेक्टर फॉर्म झाला. असं लक्षात ठेवा किंवा असं लक्षात ठेवा, कसंही ठेवलं तरी चालेल. पुढचा आहे नॉर्मल फॉर्म ऑफ द प्लेन. प्लेनचा नॉर्मल फॉर्म बघायचा आता. बघा नॉर्मल फॉर्म ऑफ द प्ले इक्वेशन ऑफ प्लेन. द इक्वेशन ऑफ प्लेन ॲट अ डिस्टन्स p युनिट्स फ्रॉम ओरिजिन. असं एक प्लेन आहे की जे p युनिट्स अंतरावर आहे ओरिजिन पासून, अँड टू विच युनिट वेक्टर n कॅप इज नॉर्मल. आणि त्याला परपेंडिक्युलर म्हणजे नॉर्मल असणारा युनिट वेक्टर कसा दिलाय, तर एक n कॅप दिलाय. तो युनिट वेक्टर आहे, तो परपेंडिक्युलर पण आहे आणि युनिट वेक्टर पण आहे. तर त्याचं इक्वेशन येतं r बार डॉट n कॅप इक्वल टू p. बघा हे आपला एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस आहे. हा आपला एक प्लेन आहे. मग या प्लेन, हे प्लेन कसं आहे, तर या ओरिजिन पासून p युनिट अंतरावर आहे. म्हणजे हे ओरिजिन आणि या ओरिजिन मधून याच्यावर एक परपेंडिक्युलर टाकला तर हे परपेंडिक्युलरचं डिस्टन्स आणि ओरिजिन पासूनचं ते अंतर आपलं p असेल. आणि हा n बार झाला, बरोबर. परपेंडिक्युलर आहे तो या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. या n बार वर एक युनिट वेक्टर कन्सिडर केला n कॅप. तर आपल्या प्लेनचं इक्वेशन आहे r बार डॉट n कॅप इक्वल टू p. सो लेट ON बी द परपेंडिक्युलर टू द प्लेन. ON काय, हा ON आपला परपेंडिक्युलर आहे आणि हे ON डिस्टन्स किती आहे, तर p आहे. हे ON डिस्टन्स किती आहे, p आहे. As n cap be the unit vector along ON bar. या ON बार वर म्हणजेच n बार वर एक युनिट वेक्टर कन्सिडर केला n कॅप. मग आता युनिट वेक्टर म्हटल्यावर त्याचं मॅग्निट्यूड 1 झालं. मग ON बारचं मॅग्निट्यूड किती आहे, p आहे. म्हणजे ON बार आपण कसं लिहिणार, p इंटू n कॅप. बघा या ON बारचं मॅग्निट्यूड p येणार, याचं पण मॅग्निट्यूड p येत आहे का, बघा n कॅपचं मॅग्निट्यूड 1 आणि कॉन्स्टंट p आहे. म्हणजे या वेक्टरचं मॅग्निट्यूड सुद्धा p झालं. म्हणजे ON बार इक्वल टू किती झालं, p इंटू n कॅप झालं. पुन्हा याच प्लेनवर पुन्हा एक पॉइंट p कन्सिडर केला की ज्याचा पोझिशन वेक्टर असेल r बार. मग आपण हा np बार तयार केला. लेट पॉइंट p विथ पोझिशन वेक्टर r बार बी एनी पॉइंट ऑन द प्लेन. मग हा जो np बार आहे, हा np बार कसा झाला, n कॅपला परपेंडिक्युलर झाला. हा np बार या प्लेनवर आहे ना, हा प्लेनला n बार कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. n कॅप पण कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. म्हणजे हा n कॅप या np बारला परपेंडिक्युलर असेल. सो np बार इज परपेंडिक्युलर टू n कॅप. सो np बार डॉट n कॅप इक्वल टू 0. त्यांचा डॉट प्रॉडक्ट झाला 0. मग आता np बार म्हणजे काय झालं, तर पोझिशन वेक्टर मध्ये आलं op बार मायनस on बार. तर op बार r बार आला, पण on बार आपण वरती किती काढला, n इंटू p इंटू n कॅप. मग तो लिहिला इथं. त्याचा पोझिशन वेक्टर n बार न लिहिता ते लिहिलं इंटू डॉट n कॅप. तर याचा डॉट प्रॉडक्ट तयार केला म्हणजे इथं कसं आलं, r बार डॉट n कॅप मायनस p इंटू n कॅप डॉट n कॅप झालं हे. आणि डॉट प्रॉडक्ट मध्ये काय होतं, सेम ह्याचा युनिट वेक्टरचा n कॅप डॉट n कॅप आला 1. म्हणजे इथं फक्त p राहिलं. म्हणजे r बार डॉट n कॅप मायनस p इक्वल टू 0. तो p इकडे पलीकडे नेला म्हणजे प्लस झाला. म्हणजे r बार डॉट n कॅप इक्वल टू आलं p. हे आपलं काय झालं, तर नॉर्मल फॉर्म झाला. वेक्टर इक्वेशन झालं हे प्लेनचं नॉर्मल फॉर्म मध्ये. म्हणजे जर
आपल्याला या प्लेनवरचा एक परपेंडिक्युलर युनिट वेक्टर दिला एन कॅप आणि या प्लेनचं ओरिजिन पासूनचा डिस्टन्स दिलं, तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येणार आहे पी आर बार डॉट एन कॅप इक्वल टू पी. त्यातला पी कोण आहे, तर या प्लेनचं ओरिजिन पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि एन कॅप एक युनिट वेक्टर आहे की जो परपेंडिक्युलर आहे प्लेनला. आता याच्यावरचे रिमार्क बघा. या रिमार्क वरनं आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे. इफ एल एम एन आर द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द नॉर्मल टू द प्लेन. हा जो एन बार आहे आपला ओ एन बार आहे म्हणजेच एन बार आहे. या एन बारच्या डायरेक्शन कोसाइन्स आहेत एल एम आणि एन, बरोबर. मग या परपेंडिक्युलरचे डायरेक्शन, एखाद्या वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स माहित असतील तर त्याच्या अलॉंगचा आपल्याला युनिट वेक्टर काढता येतो, म्हणजे एन कॅप काढता येतो. तो एन कॅप किती आला, एल आय कॅप प्लस एल एम एन हे डायरेक्शन कोसाइन्स आहेत ओ एन बारचे. म्हणजे या ओ एन बारचे किंवा या एन बारचे डायरेक्शन कोसाइन्स माहित असतील तर याच्या अलॉंगचा आपल्याला युनिट वेक्टर म्हणजे एन कॅप काढता येतो. हा एन कॅप किती झाला, तर एल आय कॅप प्लस एम जे कॅप प्लस एन के कॅप झाला. म्हणजे आपल्याला या प्लेनच्या इक्वेशन मधला हा एन कॅप कळला. एन बी द फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन. हा एन कोण आहे, तर या प्लेनवर ओरिजिन पासून हा जो परपेंडिक्युलर टाकलाय हा परपेंडिक्युलर प्लेनला ज्या पॉइंट मध्ये कट झाला तो पॉइंट आहे. म्हणजे एन ला आपण काय म्हणणार आहे, तर फुट ऑफ परपेंडिक्युलर म्हणणार आहे. आणि हे ओ एन डिस्टन्स किती असतं, तर पी असतं. प्लेनचं ओरिजिन पासूनचं अंतर म्हणजेच ओ एन आहे. म्हणजे हा एन जो आहे हा एन या प्लेनवरचा कुठलाही एक जनरल पॉइंट असू शकतो. या एनचा एन कोण आहे, या प्लेनवरचा एक पॉइंट आहे. त्याचे कोऑर्डिनेट कसे असतात, तर पी एल, पी एम आणि पी एन. तर हे डायरेक्ट तुम्हाला रिमार्क मध्ये दिलेलं आहे, हे लक्षातच ठेवायचं की या एन चे कोऑर्डिनेट किती असतील, तर डिस्टन्स जे पी आहे त्याला एल एम एन नी गुणले म्हणजे पी एल, पी एम आणि पी एन. हे लक्षातच ठेवायला लागेल एनचे कोऑर्डिनेट. आता पुढचं बघा, प्लेनचं इक्वेशन काढलंय. इक्वेशन ऑफ प्लेन इज Lx प्लस my प्लस nz इक्वल टू p. याला आपण काय म्हटलं, तर नॉर्मल फॉर्म म्हटलं कार्टेशियन इक्वेशनचा. म्हणजे हे जे प्लेनचं इक्वेशन आहे याचा कार्टेशियन फॉर्म काढलाय बघा. याचं इक्वेशन काय आलं, Lx प्लस my प्लस nz इक्वल टू p. बघा बरं, आपल्याला कार्टेशियन फॉर्म हा माहिती आहे, ax प्लस by प्लस cz प्लस डी इक्वल टू 0 असं माहिती आहे ना आपल्याला. मग याच्यात आपण फक्त काय केलं, तर हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये एन कॅप ची व्हॅल्यू ठेवली. मग एन कॅप ची व्हॅल्यू जर ठेवली तर एन कॅप किती होता, हा होता, बरोबर. मग हा असेल आणि आर बार आपला ठेवला तर आपल्याला इक्वेशन असं या फॉर्मॅट मध्ये मिळतं, Lx प्लस my प्लस nz इक्वल टू p. हे सगळं तुमचा कार्टेशियन फॉर्म आला. याची जी थेरी आहे ही थेरी सगळी तुमच्या पुस्तकातनं कट केलेली आहे. आता हे फॉर्म्युले जे आहेत हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षातच ठेवले पाहिजे. पुढचं बघा, देर आर टू प्लेन्स ॲट अ डिस्टन्स ऑफ p युनिट्स फ्रॉम ओरिजिन. p युनिट अंतरावर दोन तुम्हाला प्लेन मिळणार आहेत, हॅव्हिंग एन कॅप विथ द युनिट वेक्टर. आता हा जो प्लेन आहे हा प्लेन जसा या बाजूला मिळालाय तसाच एन कॅप या बाजूला पण असेल ना, कारण हा पॉझिटिव्ह असेल तर इकडच्या बाजूला निगेटिव्ह असणार आहे कुठेतरी. मग इकडे एन कॅप असेल तर इकडे सुद्धा आपल्याला एक प्लेन मिळणार आहे, बरोबर. म्हणजे इथे आपल्याला दोन प्लेन मिळणार आहेत, एक इकडच्या मायनस पी अंतरावर, म्हणजे ऍक्च्युली काय असणार, तर एक या साईडला मिळणार आणि एक या साईडला मिळणार आहे. कारण एन कॅप युनिट वेक्टर परपेंडिक्युलर असणारे दोन मिळतात प्रत्येक वेळेस आपल्याला. त्यामुळे आपल्याला दोन प्लेनची इक्वेशन्स आपल्याला प्रत्येक वेळेस मिळत जाणार आहे. पुढचा टाइप आहे आपला इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. दोन प्लेनच्या इंटरसेक्शन मधून जाणारं प्लेनचं इक्वेशन काढायचं. बघा, हे एक प्लेन आहे आणि हे एक प्लेन आहे.
हे दोन प्लेन एकमेकांना या लाईन मध्ये कट झाले, तर या लाईन मधनं जाणारं हे एक प्लेन काढले आपण, हे दुसरं एक प्लेन काढलेलं असेल, असे आपल्याला असंख्य प्लेन्स काढता येतील. मग या प्लेनची इक्वेशन्स काढायची. मग हे इक्वेशन कशी काढणार बघा, काय थेरी आपली. आता याचं जे प्रूफ आहे हे प्रूफ सुद्धा आपल्या सिलेबस मधनं कट केलेलं आहे, डायरेक्ट फॉर्म्युला दिलाय. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ टू प्लेन्स. या दोन प्लेनचा हा लाईन ऑफ इंटरसेक्शन आहे, यातून जाणारं हे तिसरं प्लेन काढलंय बघा. मग पहिल्या प्लेनचं इक्वेशन आहे आर बार डॉट एन बार n1 बार मायनस d1 इक्वल टू 0. म्हणजे आपण जनरली असं इक्वेशन घेतो आर बार डॉट एन बार इक्वल टू डी. हे इक्वेशन असतं ना आपलं पहिल्या थेरी प्रमाणे. कुठली पहिली थेरी, तर आर बार डॉट एन बार इक्वल टू ए बार डॉट एन बार. याचं कॅल्क्युलेशन आपण किती म्हणतो, तर डी म्हणतो. त्यामुळे आर बार डॉट एन बार इक्वल टू डी येतं. आता आपल्याला दोन एका वेळेस प्लेन कन्सिडर करायचे म्हणून आपण इथं n1 आणि d1 केलं. आणि दुसरं आलं, दुसरं इक्वेशन आलं आर बार डॉट n2 बार इक्वल टू d2. मग हा d1 इकडे घेतलाय आणि हा d2 इकडे घेऊन मायनस केलाय. म्हणजे प्लेनची इक्वेशन काय झाली, तर आर बार डॉट n1 बार मायनस d1 इक्वल टू 0 आणि आर बार डॉट n2 बार मायनस d2 इक्वल टू 0. ही दोन इक्वेशन घेतली. मग ही कशी आहेत, तर इंटरसेक्टिंग प्लेन्स आहे, इंटरसेक्ट इच अदर. मग त्याच्यावरून आपल्याला एक नवीन प्लेनचं इक्वेशन मिळतं की जे या दोन प्लेनच्या लाईन ऑफ ऍक्शन मधून जाते. देन फॉर एव्हरी व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा, तर लॅम्बडा बदलत नेला, रिअल व्हॅल्यू घ्यायची लॅम्बडाची, कॉम्प्लेक्स नंबर घ्यायचा नाहीये. लॅम्बडा रिअल नंबर असेल तर आपल्याला इक्वेशन काय मिळतं बघा, आर बार डॉट n1 बार प्लस लॅम्बडा n2 बार इक्वल टू d1 प्लस लॅम्बडा d2. हे इक्वेशन जे हे इक्वेशन काय, तर प्लेनचं इक्वेशन आहे. दिस इज इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द लाईन ऑफ देअर इंटरसेक्शन. तर या लाईन ऑफ इंटरसेक्शन मधून जाणारा हे तिसरं प्लेनचं इक्वेशन या फॉर्मॅट मध्ये आपल्याला काढता येतं. काय इक्वेशन आलं, आर बार डॉट n1 बार प्लस लॅम्बडा n2 बार इक्वल टू d1 बार प्लस लॅम्बडा d2. आता याचाच कार्टेशियन फॉर्म कसा केला बघा, तर हे पहिलं इक्वेशन आहे, पहिल्या प्लेनचं इक्वेशन आहे a1 b1 c1 आणि d1 घेतलं आणि इथं a2 b2 c2 आणि d2 घेतलं. म्हणजे प्लेनची इक्वेशन काय झाली, a1x प्लस b1y प्लस c1z प्लस d1 इक्वल टू 0 आणि दुसरं घेतलं a2x प्लस b2y प्लस c2z प्लस d2 इक्वल टू 0. तर या दोन प्लेनच्या लाईन ऑफ इंटरसेक्शन मधून जाणार तिसरं प्लेन कसं काढलं आपण, फॉर एव्हरी व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा वी गेट a1x प्लस b1y प्लस c1z प्लस d1 प्लस लॅम्बडा इंटू हे दुसरं इक्वेशन ठेवलं बघा, a2x प्लस b2y प्लस c2z प्लस d2 इक्वल टू 0. हे इक्वेशन काय दाखवतं, तर त्या दोन प्लेनच्या लाईन ऑफ इंटरसेक्शन मधून जाणारा प्लेन दाखवतं. लॅम्बडाची व्हॅल्यू बदलली की आपल्याला प्लेनचं इक्वेशन बदलणार आहे. याची पण थेरी आपली कट झाली आहे, त्यामुळे हे दोन्ही फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. एक कार्टेशियन फॉर्म मधला हा फॉर्म्युला आणि वेक्टर फॉर्म मधला हा फॉर्म्युला, हे दोनच फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत.